काहीतरी घरातच आपल्याला गोड खाण्याची इच्छा जर झाली असेल तर बनवा झटपट असा अगदी मऊ लुसलुशीत बेकरी स्टाईलमध्ये हा रवा केक. बनवायला अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि बघा हा केक किती मस्त असा बेक झाला आहे. तर हा जो केक आहे ना तो आपण ओव्हनचा सुद्धा वापर केलेला नाही. कढईमध्येच हा केक बेक करणार आहोत. नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर केक मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवणार आहे. बघा अतिशय मस्त असा याला जाळी पडली आहे आणि इतका मऊ आणि स्पॉन्जी केक झाला आहे ना. तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही सुद्धा असा केक नक्कीच बनवताल माझी खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथे आपण एक छोटंसं पातेलं घेतलं. त्यामध्ये 1 वाटी दूध घ्यायचं आहे. तर दूध म्हणजे आपल्याला गरम दूध घ्यायचं नाही किंवा अतिशय फ्रीजमधलं थंडगार दूध वापरायचं नाही. नॉर्मल टेम्परेचरवरचंच दूध घ्यायचं आहे. आता दूध घेतलं त्यामध्ये आपण पाव वाटी साखर टाकणार आहोत. जर तुम्ही पिठी साखर वापरत असाल तर थोडंसं जास्त प्रमाण वापरलं तरी चालतं. आता बघा साखर आपल्याला या दुधामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. साखर दुधामध्ये टाकली की पूर्णपणे चांगल्या चमच्याच्या सहाय्याने मिक्स करूयात आणि साखर दुधामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घेऊयात. आता बघा दुधामध्ये साखर पूर्णपणे मेल्ट झाली आहे. आता यामध्ये आपण पीठ ॲड करूयात. इथे बघा साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. साखरेचे थोडेसे कणसुद्धा यामध्ये राहून द्यायचे नाहीत. आता यामध्ये आपण पीठ ॲड करूयात. इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. तर बारीकच रवा आपल्याला वापरायचा आहे कारण इथे मी आज अजिबात मिक्सरचा सुद्धा वापर केलेला नाही. जर तुम्ही जाड रवा वापरत असाल तर अगोदरच तो मिक्सरला फिरवून घ्यायचा. आता ज्या वाटीने आपण 1 वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. जे आपण रेग्युलर चपातीसाठी पीठ वापरतो ना अगदी तेच पीठ यामध्ये टाकायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पीठ थोडंसं चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे केक अगदी मऊ लुसलुशीत आणि एकदम स्पॉन्जी बनतो. आता बघा रवा आणि गव्हाचं पीठ छान असं दुधामध्ये एकत्रित मिक्स करून घेतलं. सर्व गुठळ्या याच्या मोडून घेतल्या. आता थोडंसं मिश्रण जे आहे ना ते घट्टसर झालेलं आहे. तर एकाच वेळी आपल्याला जास्तीचं दूध टाकायचं नाही. अजून यामध्ये आपण दूध पावडर ॲड करणार आहोत. तर कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला ही दूध पावडर मिळून जाईल. अगदी 10 रुपयाचा सॅशेसुद्धा मिळतो. तर पाव वाटी इथे मी दूध पावडर टाकून घेतली. सोबतच 3 चमचे इथे मी कस्टर्ड पावडर टाकणार आहे. जर तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर स्किपसुद्धा करू शकता. आता अगदी आपलं हे मिश्रण थोडंसं दाटसर झालं होतं त्यामुळे मी थोडंसं दूध टाकलं आणि परत हे मिश्रण आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता बघा मिश्रण आपण छान असं दाटसर जे आहे ते थोडंसं पातळ करून घेऊयात. तुम्ही सुद्धा एक वेळेस असा हा केक नक्की बनवून पहा. पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचा सुद्धा केक अगदी मस्त असा तयार होतो. मी सांगितलेल्या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या ना तर अगदी सेम माझ्यासारखाच मी जसा केक बनवला आहे ना सेम तसाच केक तुमचासुद्धा होऊ शकतो. मिश्रण छान असं आता आपलं फ्लफी झालेलं आहे. छान असं एकाच डायरेक्शनमध्ये आपण फेटून घेतलं. आता यामध्ये ना आपण 1 चमच्यापेक्षा थोडंसं कमी बेकिंग सोडा टाकलेला आहे. ज्या चमच्याने आपण 1 चमचा बेकिंग सोडा टाकला त्याच चमच्याने पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे. आता हा पटकन ॲक्टिवेट व्हावा यासाठी यावर अगदी 2 ते 3 चमचे दूध टाकून घेतलं आणि मिश्रण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ना ती आपल्याला अगदी फटाफट करायची आहे कारण सोडा पटकन ॲक्टिवेट होतो. त्यामुळे छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि आता लगेच हा केक आपण बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. तर इथे मी एक केक टिनचं भांडं घेतलं. त्यामध्ये हे बॅटर टाकून घेतलं. तर मी केक टिनच्या भांड्याला ऑलरेडी ना थोडंसं तूप लावून घेतलं होतं आणि वर गव्हाचं डस्टिंग केलं होतं. त्यामध्येच हे बॅटर टाकून घेतलं. पण तो व्हिडिओ माझा थोडासा स्किप झाला आहे, तुम्ही समजून घेऊ शकता. बॅटर टाकलं की यामध्ये भरपूर सारी टूटी फ्रुटी टाकून घेऊयात.
जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता। आता केक आपल्याला बेक करायचा आहे, तर बेक करण्यासाठी मी ऑलरेडी कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती। कढई छान अशी प्रीहीट झाली की यामध्ये हा केक टिन आपल्याला ठेवायचा आहे। तुमच्याकडे जर केकचं भांडं असं नसेल ना, तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा हा केक बेक करू शकता। यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 30 ते 35 मिनिट हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। मध्ये मध्ये आपल्याला याचं झाकण काढून पाहायचं नाही। मंद ते मध्यम आचेवर 35 मिनिटासाठी हा केक आपण बेक केला। गॅस मी आता बंद करून घेतलेला आहे आणि बघा आपला केक किती मस्त असा तयार झालेला आहे। तर चाकू आपण त्यामध्ये खोचून पाहिला, चाकू आपला पूर्णपणे क्लीन निघालेला आहे। आपला केक आता मस्त असा बेक झाला आहे। आता केक बेक झाला की याला लगेच डिमोल्ड करण्याची घाई करायची नाही, याला अगदी पूर्णपणे थंडगार करून घ्यायचं आहे। पूर्णपणे थंड झाल्यावरच हा केक आपण डिमोल्ड करणार आहोत। आता बघा हा केक ना मी पूर्णपणे अगदी थंडगार करून घेतला, त्यामुळे पटकन तो डिमोल्ड होतो। आणि आता याच्या ज्या कटा आहेत ना त्या आपण चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित मोकळ्या करून घेऊयात। आता चाकूच्या साहाय्याने या कटा मोकळ्या करून घेतल्या। वर एक प्लेट झाकायचं आणि केक टिनचं जे भांडं आहे ना ते असं उलटं करून घ्यायचं, वरून हलकंसं टॅप करून घ्यायचं आणि बघा अगदी मस्त असा अलगद केक आपला बाहेर निघतो। बघा किती मस्त असा आपला केक बेक झालेला आहे। बघून तुम्हाला दिसतच असेल केक किती मस्त असा बेक झाला आहे आणि याला रंग तर किती मस्त आला आहे ना। यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा फूड कलर वापरलेला नाही। अगदी मस्त असा हा आपला रवा केक तयार आहे। याला किती मस्त असं जाळी पडली आहे, अगदी स्पॉन्जी तयार झालेला आहे। आता हा केक ना तुम्ही टी टाइम म्हणजे चहाचा टायमिंग असेल तर त्याबरोबर सुद्धा खायला खूपच भन्नाट लागतो। तुम्ही सुद्धा एक वेळेस असा हा केक नक्की बनवून पहा। आता इथे मी केक बनवताना बेकिंग सोडा आणि खाण्याचा सोडा वापरला होता। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याला ऑप्शन म्हणून फ्रूट सॉल्ट इनोचा वापर करू शकता, कारण इनो प्रत्येकाच्या घरी किंवा दुकानामध्ये अवेलेबल असतो। तर 10 रुपयाचा सॅशे तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि अगदी मस्त असा आपला केक तयार आहे। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगले चांगले खात रहा। पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।